आत्तापर्यंत आम्ही फक्त आमच्या शाळेमध्ये किंवा इतर काही ना प्रोग्राम्समध्ये त्यांच्याबद्दल पाहिले होते. पण आम्हाला आत्ता ना ह्याच्यावरती थिएटरवरती बघितल्यावरती खूप चांगले वाटले. सगळं सगळं ओव्हरऑल पॅकेज एकदम भारी होतं. कारण की हे लेजंड्स आहेत आणि त्यांनी तसा ठसा उमटवला आहे आपल्या इतिहासात. प्रत्यक्षात त्या क्षणी महाराजांसोबत काय घडलं, त्यांनी किती आपल्यासाठी वेदना सहन केल्या आणि आज आपण हिंदवी स्वराज्यामध्ये जगतोय. हाय हॅलो नमस्कार, मी माधवी वाडकर नवराष्ट्र मुंबईमधून तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि आता मी आलेली आहे चित्रा ह्या सिनेमागृहाच्या इकडे सकाळच्या 9:30च्या शोला. आणि तुम्ही बघू शकता की आज सुद्धा सकाळचा हा जो 9:30चा शो आहे तो सुद्धा हाऊसफुल आहे. तर छावा या मूवीचा हा जो चित्रपट आहे त्याचा अनुभव प्रेक्षकांसाठी कसा होता, त्यांचे काय विचार होते आणि काय प्रेरणादायी विचार ह्या चित्रपटामधून ते घेऊन जात आहे हे आपण त्यांच्याशीच विचारूया आणि संवाद साधूया. काय सांगशील, कसा चित्रपटाचा अनुभव होता आणि स्पेशली ती शेवटची 30 सेकंद मी तुला विचारेल. मूवी तर छानच होता, पण त्या मूवीमध्ये म्हणजे त्या मूवीचं जे विजन होतं ते सक्सेसफुल होताना दिसतंय. कारण की तरुण पिढीमध्ये म्हणजे आम्हाला माहिती होतं की छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजीराजांची काय म्हणजे विचार होते ते फक्त आम्हाला माहिती होते. पण ते कसे स्वतः अंगीकारायचे म्हणजे आमची आजची पिढी तर फक्त सोशल मीडियावर जास्त असते, पण शिवचरित्र किंवा छावासारख्या कादंबऱ्या ह्या अशाच पडून आहेत. पण या चित्रपटांच्या माध्यमाने आम्हाला त्यातून जास्त काही कळतं, त्यामुळे खूप छान अनुभव आला. आणि शेवटचे 30 सेकंद तर अंगावर काटा आणण्यासारखी होती. म्हणजे जर माणसाला आपलं ध्येय साध्य करायचं असेल तर आपल्या सोबतच्या माणसांची साथ ही खूप गरजेची असते. आणि जर ती साथच नसेल तर माणूस काहीही करू शकत नाही आणि माणसाचा म्हणजे पराभव होताना दिसतो. जर आपली माणसं जर सोबत असतील तर माणूस आपली ध्येय गाठू शकतो. आणि जी शिवाजी महाराजांची स्वराज्याची जी विचारधारणा आहे ती आपण चालू ठेवली पाहिजे. आपल्या म्हणजे आज तरुण पिढीमध्ये ते कुठेतरी कमी होताना दिसतंय. पण असे जे चित्रपट येतात त्यामुळे ह्या चित्रपटांच्या माध्यमातून ही जी विचारधारणा आहे ती पुढे चालू राहील. आता माझ्यासोबत 2 छान चिमुरडे आहेत. आपण जसं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, संभाजी महाराजांचे हे जे विचार आहेत प्रेरणादायी, ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे. तर ह्या त्यांना विचारूया की त्यांना हा छावा चित्रपट कसा वाटला, काय अनुभव होता, काय सांगशील? चित्रपट खूप चांगला होता. शेवटचे 30 मिनिटं ना थोडेसे इमोशनल होते. पण आम्हाला जे पिक्चरमध्ये बघून ना म्हणजे त्यांच्याबद्दल खूप काय कळालं. आत्तापर्यंत आम्ही फक्त आमच्या शाळेमध्ये किंवा इतर काही ना प्रोग्राम्समध्ये त्यांच्याबद्दल पाहिले होते. पण आम्हाला आत्ता ना ह्याच्यावरती थिएटरवरती बघितल्यावरती खूप चांगले वाटले. म्हणजे पुस्तकामध्ये खरं तर तू वाचलं होतं हे सगळं काही इतिहास, पण आज जेव्हा तू थिएटरमध्ये तू पिक्चर बघितला त्यावेळेला तो तुला अजून जास्ती कळाला. काय सांगशील, कोणते असे विचार आहेत की जे तुला फार वाटले की नाही संभाजी महाराजांचे किंवा हे जे काही विचार आहेत ते तुला तुझ्यामध्ये आणायचे आणि असं पुढे तुला वागायचंय? म्हणजे त्यांचा ना स्वराज्यासाठी जो दृढ निश्चय होता ते ना मला माझ्या जीवनात लागू करायचे. ज्याने मी परीक्षेत किंवा मला जेही साधायचे आहे त्यामध्ये मला मदत मिळेल. वा, खूप छान वाटलं. काय सांगशील, पूर्ण पिक्चर चित्रपट कसा वाटला? ऍक्टिंग स्टारकास्टची होती ती कशी वाटली? जे ऍक्टर्स होते त्यांनी खूप चांगली ऍक्टिंग केली. त्यांनी एवढी चांगली ऍक्टिंग केली की शेवटला ना जवळपास सगळ्यांना रडू आलं असेल. तुझे कसे होते शेवटचे 30 सेकंद? तुला कसं फील झालं त्या 30 सेकंदामध्ये शेवटच्या? जेव्हा ना शेवटचे ना वेळ आला तेव्हा मला ना थोडं वाईट वाटत होतं व असं त्यांचे हे बघून मला प्रेरणादायी वाटत होतं. पण मग आता तुझ्या डोक्यामध्ये की तुला सुद्धा चांगलं कार्य करायचंय आणि चांगल्या मार्गावरती चालायचंय, बरोबर? हो. तू काय सांगशील, तुला कसा वाटला हा चित्रपट? खूप आवडला. काय आवडलं चित्रपटामध्ये तुला? ते जे स्वराज्य ते घेत होते ते. स्वराज्यासाठी जो लढा दिला तो तुला आवडला. काय सांगशील, कसा अनुभव होता हा चित्रपट? नाही, खूप छान होता. ऍक्च्युली स्टोरीज आपण फक्त बुकमध्येच वाचल्या. जेव्हा स्कूलमध्ये होतो तेव्हा ते पण सगळं 4th स्टँडर्ड 4th 5th 6th मध्ये फक्त शिवाजी महाराजांचाच आहे पूर्ण इतिहास. संभाजीराजांचं कधी म्हणजे वाचलेलं बुकमध्ये, पण आता रिअलमध्ये बघून खरंच
फील म्हणजे इतकं त्या लोकांनी तेव्हा सोचलं होतं की इतकं सगळं काही त्यांनी आपले फक्त महाराष्ट्र वाचवण्यासाठी केलं होतं. नाही, खूप छान ऍक्टिंग चित्रपट वगैरे आहे. बद्दल कसं खूप सांगशील? विकी कौशल तर माझं फेवरेट आहे, एक नंबर. विकी कौशल ऑलवेज फेवरेट. रश्मिका, विकी कौशल, रश्मिका मावळे, खूप- जे स्टार हा, कास्ट खूप सगळी घेतली सुंदर. आहे. सगळे संतोष जुवेकर, सगळं जे पण काही केलंय सगळ्यांनी काम एकदम असं मनापासून त्यांनी केलं. पूर्ण आतमध्ये त्या कॅरेक्टरच्या आतमध्ये जाऊन सगळं त्यांनी केलंय. खूप मस्त वाटलं picture पिक्चरायझेशन, बघून. म्युझिक, सगळं ओव्हरऑल पॅकेज एकदम भारी होतं, मस्त, खूप छान. शेवटची 30 सेकंद तुझ्यासाठी कशी होती? खूप इमोशनल होतं. म्हणजे असं वाटत होतं की अरे, म्हणजे असं वाटतं की असं असं का झालं, किंवा त्यांना का फसवलं. जर त्यांनी फसवलं नसतं त्यांच्याच ह्याच्यामधलं, तर अजून पुढे त्यांनी खूप जास्त हे केलं असतं असं वाटलं. मी आहे तर साऊथ इंडियन, पण आज मला खूप गर्व वाटतोय की मी महाराष्ट्रामध्ये जन्माला आली आहे आणि मराठी शिकली आहे, मराठी बोलते, मराठी ट्रेडिशन्स फॉलो करते, मराठी कल्चर फॉलो केलंय. मी खूप अभिमान वाटतोय. आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ह्या असे दिग्गज, असे लेजंड्समुळे मी आज मला मराठी ट्रेडिशन फॉलो करते आणि मला गर्व वाटतोय की मी आत्ताही म्हणजे आणि पुढेही हे फॉलो करत जाईल. जरी मी साऊथ इंडियन असेल, देशाच्या कोण्याही कोपऱ्यामध्ये असेल, मी नेमकं पुट फॉरवर्ड करणार आहे ही गोष्ट. म्हणजे धर्म जात कुठेही नसतो, मराठी आणि हिंदवी स्वराज्य हे सगळं पुढे असतं. ऑफकोर्स हे तर फॉलो करायलाच हवं. जी लोक बिलीव्ह करतात, तुम्ही कोणत्याही धर्माचे असू द्या, कोणत्याही ट्रेडिशन तुम्ही फॉलो करत असाल, पण ह्या गोष्टीमध्ये जर तुम्ही विश्वास ठेवता तर तुम्हाला नक्कीच ताकद मिळते. कारण की हे लेजंड्स आहेत आणि त्यांनी तसा ठसा उमटवला आहे आपल्या इतिहासात. काय सांगशील? कारण खरं तर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज सुद्धा एक असा काळ होता की स्त्रियांकडे कोणीही नजर वर करून बघू शकत नव्हतं. आणि आताच्या ह्या काळामध्ये तुला सुद्धा माहिती आहे की आपण खूप गोष्टी टॅकल करतो, खूप गोष्टींना फेस करतो. तर असे कोणते गुण तुला असं वाटतं की शिवाजी जन्मावा? तो तर खूप मोठा डिफरन्स आहे. कारण की ज्या वयात ही आत्ताची युवा पिढी जे क्राईम्स कमिट करते, त्या वयात ही लोक युद्ध करून गड किल्ले जिंकत होते, ते पण मोगलांच्या विरुद्ध. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांना जी शिकवण त्यांच्या आई वडिलांनी दिली किंवा लोकांनी दिली त्यांच्या अवतीभोवती, त्यांना नशिबाने चांगली लोक भेटली आणि त्यांना चांगला गायडन्स भेटला. तर त्या हिशोबाने मग ते खूप मोठं त्यांनी कार्य केलं खूप कमी वयात. तर ह्या पिढींना तुम्ही जर त्यांच्याबरोबर कम्पेअर करता तर ते कम्पेअर करण्यासारखे नाहीच आहेत. हे पण त्यांनी झालं. ह्या गोष्टी शिकायला हव्या किंवा ह्या गोष्टी अंमलात आणायला हव्या. ऑफकोर्स मी तर म्हणते, मी अशी लोक पाहिली आहेत की नुसतं छत्रपती शिवाजी महाराज यांचं गुणगान गाणार, पण त्यांना फॉलो करणं, त्यांच्यासारखं त्यांनी जे गोष्टी कार्य केलेत, नेचर त्यांचा ते फॉलो करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मराठ्यांना काय, अख्खे हिंदुस्थानी आणि मी तर म्हणते की त्याच्या बाहेर पण जी लोक आहेत त्यांनी जर हे गोष्टी अडॅप्ट केलेत तर ते खूप चांगलं होईल युवा पिढींसाठी. चित्रपटाबद्दल काय सांगशील? ओव्हरऑल ऍक्टिंग, विकी कौशलची, रश्मिकाची, म्युझिक, सगळं काही कसं होतं चित्रपटातलं? विकी कौशल वॉज अमेझिंग. तो पंजाबी आहे आणि त्याने मराठी म्हणजे त्याने खूप जीव आणलाय त्यांच्यामध्ये, की त्यांनी अशी ऍक्टिंग दाखवली, त्यांचे ऍक्शन्स वगैरे खूप बघून ते म्हणजे मला शब्द सुचत नाहीये, पण रिअल वाटत होतं ते ऑन स्क्रीन. आणि बाकीचे मावळे, आपण त्यांच्याबद्दल नाही बोलत, पण मावळे त्यांनी पण खूप त्याग केला आहे. ह्या सगळ्यांच्या त्यागाला, ह्या सगळ्यांच्या हार्डवर्कला कोणीही कधी विसरू नये. आणि आपण हिंदू आहोत, मराठी आहोत, ते पण आपल्याला कळायला हवं की त्यांचं गिफ्ट आहे की आपण आज पण टिकलोय. आपण काय सांगशील? मला ना आता सुद्धा तुमच्या डोळ्यामध्ये म्हणजे पाणी, अश्रू आपण जे म्हणतो, एक जड अंतकरण दिसतंय. कसा होता हा अनुभव, हा सगळा चित्रपट बघतानाचा? मूवी हा खूप चांगला होता. प्रत्यक्षात त्या क्षणी महाराजांसोबत काय घडलं, त्यांनी किती आपल्यासाठी वेदना सहन केल्या आणि आज आपण हिंदवी स्वराज्यामध्ये जगतोय. हे फक्त महाराजांमुळेच झालेलं आहे हे कळतंय. त्यांच्या तेवढ्या सगळ्या वेदनामुळेच आपण आज हिंदू म्हणून राहिलेलो आहोत आणि मला खूप अभिमान आहे मराठी असल्याचा.
काय सांगशील आज हा चित्रपट बघून? कुठेतरी आज शिवजयंती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी, आणि आज 6वा मूवी बघितलेला आहे. तर काय प्रेरणा घेऊन घरी जाते ह्या चित्रपटामधून, की मला वाटतं नेक्स्ट संभाजी महाराज हाच असावा. मी प्रयत्न करेन, संभाजी महाराज तर नाही बनू शकणार पण त्यांच्यासारखं बनवायचा नक्की प्रयत्न करेन. असेच मराठी जन्म हवेत की त्यांनी बायकांची इज्जत, लेडीजची इज्जत रिस्पेक्टने बघावं. असे मराठी असतील तर सर्व हिंदू साम्राज्य सुखात आणि आनंदात राहतील. खरंच प्रयत्न जसं म्हणालात की शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पण जिजामाता सुद्धा तेवढी महत्वाची आहे. कारण आईकडूनच ते सगळे काही शिकवण ही दिली जाते. तर ही पूर्णपणे शिकवण तू देणार आहेस? नक्कीच. मूवी बघण्याच्या आधी पण माझ्या मनात होतं की माझ्या मुलाने प्रत्येकाची रिस्पेक्ट करावी, प्रत्येक लेडीजचा रिस्पेक्ट करावा. पहिल्यापासून ती शिकवण आहे आणि आता पुढे याच्यानंतर तर ती शिकवण खूप स्ट्रॉंग झालेली आहे. पिक्चर बघावे ना तर ही अशीच मूवी बघावी, नाहीतर मूवीज बघू नये. शेवटचे 30 सेकंदाबद्दल बोलेल, कारण खूप जणांचा रिव्ह्यू आहे, फीडबॅक आहे की शेवटचे जे 30 सेकंद आहेत चित्रपटाचे ते खरंच खूप जणांना बघायला सुद्धा जड गेलेत. तुझा अनुभव कसा? मी सुद्धा ते बघू नाही शकले. तेवढ्या वेदना त्यांनी सहन केल्या, ते आपल्या बघणं देखील मुश्किल होतं. तर त्याबद्दल निशब्द काहीच बोलू शकत नाही. मला ते 30 सेकंड बघायचेच नव्हते. मी विचार केलेला की मी ते बघणारच नाही, पण तो आवाज काहीच बोलू शकत नाही त्याबद्दल. आज छावा या मूवीचा दुसरा आठवडा आहे आणि तो सुद्धा हाऊसफुल आहे. मी खरं तर आली आहे सकाळच्या शोला, 9:30च्या शोला. माझ्यासोबत आता एक प्रेक्षक आहे, आपण त्यांच्याशी विचारूया. काय सांगाल, चित्रपट तुम्ही बघितलेला आहे, हा चित्रपट बघतानाचा अनुभव तुमचा कसा होता? ॲक्च्युली हा चित्रपट खूप चांगला आहे. आणि जे मुघलोच्या टायमाला जे आपले मराठा जे बोलतात त्यांनी जे केलं आहे ते म्हणजे त्यावेळी ज्यांनी ते कष्ट केलं, म्हणजे ते लढाई केली आहे, ते मानलं पाहिजे खूप त्यांना. पण आता आम्हाला बघून पण आमच्या अंगामध्ये काटे आलेले आहे, कारण की मूवी खूप छान आहे आणि फॅमिली मूवी आहे. असं काही त्याच्यामध्ये काही दाखवलं नाही आणि खूप छान मूवी आहे. आणि खरं तर असं म्हणतात की शेवटची जी 30 सेकंद आहे ह्या चित्रपटातली ती खूप एक जड अंतकरण करणारी आहे. तर ती 30 मिनिटं तुमच्यासाठी कशी होती? म्हणजे ते साम्राज्य त्यांच्यावर पूर्ण दाखवलं आहे, त्यांनी एकट्याने पूर्ण ते तयार केलेलं आहे. म्हणजे त्यांच्यावरती काय घटना आलेली आहे त्यांनी केलेलं त्यावेळेला, आताच्या वेळेला कोणाचं करू शकत नाही म्हणजे त्या बघायला गेलं तर. आणि ते ज्यांनी त्यांच्यासाठी राज्यासाठी पूर्ण केलेलं आहे ते साम्राज्य पूर्ण, ते त्यांच्यावर अत्यंत म्हणजे बघायला गेलं तर खूप एकदम डोळ्यात पाणी यायला लागलं आहे आजपर्यंत. पण शेवटी काय ते मूवी आपल्याला बघायला सारखी आहे आणि खास करून मराठासारखं त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी होती की अशी मूवी बनायला पाहिजे. आपण बघू शकतो की खरंच हा चित्रपट जो आहे, जो तरुण पिढीमध्ये सुद्धा त्यांना त्यांच्या ध्येयाकडे नेतोय. सगळ्यांनी एकत्र यावं आणि कुठलाही जात धर्म न बघता आपण एकत्र येणं आणि आपलं ध्येय पूर्ण करणं ही शिकवण त्यांच्यामध्ये मिळते. लहान चिमुरडे सुद्धा पुस्तकापेक्षा सुद्धा हा चित्रपट बघून त्यांचे जे विचार आहेत, जे प्रेरणादायी विचार आहेत ते त्यांच्यामध्ये आणतायत. तर अशाच नवनवीन मुलाखतींसोबत भेटत राहूया. तोपर्यंत मी माधवी वाडकर, नवराष्ट्र मुंबईमधून कॅमेरामॅन संकेत सोबत.